यानंतर एक मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज। मनसेच्या मोर्चा आधीच मीरा भाईंदरमध्ये वातावरण तापलेलं आहे। खरं तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढायचं ठरवलं होतं, मात्र मोर्चा आधीच पोलिसांनी सगळ्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत। मीरा भाईंदर परिसरामध्ये पोलिसांनी जमावबंदी लागू केलेली आहे। मोठी अपडेट या संदर्भातली येते। आपण पाहतोय मनसैनिकांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता आणि आज शांतताप्रिय मार्गाने हा मोर्चा निघाला होता, मात्र त्याआधीच मनसे कार्यकर्त्यांची धरपकड ही सुरू करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय महत्त्वाची बातमी, तर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झालेली आहे आणि केलेली आहे, त्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। तर आपण पाहतोय मीरा भाईंदरमध्ये वातावरण तापलेलं आहे। मीरा भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी मनसेच्या मराठी धोरणाविरोधात मोर्चा काढला होता मीरा भाईंदरमधल्या काही अमराठी व्यावसायिकांनी, आणि त्यानंतर त्या विरोधात त्या मोर्चाला उत्तर द्यायचं म्हणून मोर्चानं उत्तर द्यायसाठी आता मनसेनं हा मोर्चा काढायचं ठरवलं होतं। आज हा मोर्चा निघणार होता, तसंच अविनाश जाधव हे सुद्धा या मोर्चात सहभागी होणार होते, मात्र त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। जयराज राजवाडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। जयराज, मनसेनं मोर्चाचा इशारा दिला होता, आज हा मोर्चा निघणार होता, मात्र त्याआधीच पोलिसांनी धरपकड सुरू केलेली आहे आणि दंडेशाहीचा प्रत्यय या माध्यमातून येतोय पोलिसांच्या। काय अधिक माहिती आहे, काय अपडेट्स? नक्कीच आपण पाहू शकत असाल का कशा प्रकारे हिंदी भाषेच्या सक्तीवरून जो काही वाद निर्माण झालेला होता, त्यानंतर मनसेचा जो खळखट्याक जो मीरा भाईंदरमध्ये सुरू होत आहे हिंदी भाषेवरून का हिंदी भाषा नाही बोलायची यावरून जो खळखट्याक सुरू होता, त्याच अनुषंगाने भाजपने याआधी एक मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये हिंदी भाषेचा कुठे ना कुठे उल्लेख करण्यात आलेला होता। पण त्यानंतर मनसेने जो काही आक्रमक पवित्र हिंदी भाषेवरून जो उतरलेला होता, त्याच अनुषंगाने आज मनसेचा जो मोर्चा जो आहे मीरा भाईंदरमध्ये निघणार होता आणि त्यानंतर काल मध्यरात्री 3:30 वाजता अविनाश जाधव यांना काश्मीरा पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर काश्मीरा पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर आज सकाळपासूनच मनसे पदाधिकारी असो किंवा मनसे सैनिक असो यांना ताब्यात घेण्याचं काम काश्मीरा पोलिसांनी केलेलं आहे। आणि कुठे ना कुठे हे आपण पाहू शकत असाल का दंडेलशाहीचं आहे पोलिसांनी आक्रमक पवित्रा उतरलेला आहे। नक्कीच, पण जयराज, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, खरं तर हा मोर्चा निघणार होता, सगळी तयारी झाली होती आणि कार्यकर्ते तिथे दाखल झाले होते, पोलिसांनी नोटीस पाठवली होती, मात्र त्यानंतर सुद्धा कार्यकर्ते आलेले आहेत, मोर्चा सुरू सुद्धा झाला नाही आणि या प्रकारे पोलिसांनी जोर जबरदस्ती करायला आणि गळचेपी करायला सुरुवात केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनाकारण धरपकड आता केली जाते। खरं तर काही वेळापूर्वीच आपण परिवहन मंत्र्यांचा सुद्धा बाईट ऐकला आणि परिवहन मंत्र्यांनी सुद्धा, प्रताप सरनाईकांनी सुद्धा या भागाचे आमदार म्हणून हीच प्रतिक्रिया दिली होती की अशा प्रकारे मोर्चा निघण्याआधीच शांतताप्रिय मार्गाने जर हा मोर्चा निघणार होता तर पोलिसांनी ही कारवाई का केली। अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे, तसंच मनसेचे नेते आहेत, इतर अनेकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। काय आणखी अपडेट्स आहेत या संदर्भात? आता सध्या तिकडे काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण पाहू शकतो मीरा भाईंदरमध्ये जो मोर्चा निघणार होता, त्याच अनुषंगाने काश्मीरा पोलिसांनी येत आहे का हा जो पूर्णतः डाव आहे म्हणजे सैनिकांनी म्हटलेला आहे का हा भाजपचा पूर्णतः डाव आहे। जर आपण म्हटलं आहे का प्रताप सरनाईक यांनी जे मीरा भाईंदरचे आमदार आहेत त्यांनी म्हटलं होतं का हा शांततापूर्वक पण मोर्चा निघाला असता, पण मात्र कुठे ना कुठे यामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो का काश्मीरा पोलिसांनी का नक्की जयराज, आपण पाहतोय मीरा भाईंदरमधील वातावरण तापलेलं आहे। तर मीरा भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी मनसेच्या मराठी धोरणासंदर्भात आणि मराठीचा निषेध करण्यासाठी, मराठी धोरणासंदर्भातल्या भूमिकेसंदर्भातला निषेध व्यक्त करण्यासाठी काही अमराठी व्यावसायिकांनी आणि व्यापाऱ्यांनी मीरा भाईंदरमध्ये आंदोलन केलं होतं, मोर्चा काढला होता। तर त्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी सुद्धा मनसेनं मोर्चा काढण्याची घोषणा केली होती। शांतताप्रिय आणि कायदेशीर मार्गाने हा मोर्चा निघणार होता, मात्र पोलिसांनी त्याआधीच मनसे कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची धरपकड सुरू केलेली आहे।
आपण पाहतोय पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे। तर वातावरण तापण्याची चिन्ह आहेत। मनसेच्या मोर्चा आधीच मीरा भाईंदरमध्ये वातावरण तापलेलं आहे। तर आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाची बातमी, मराठी अस्मितेसाठी मीरा रोड परिसरात मराठी भाषिकांचा मोर्चा निघणार होता। मात्र या मोर्चाला आता पोलिसांनी परवानगी नाकारत या मोर्चा निघण्याआधीच पोलिसांनी धरपकड सुरू केलेली आहे। तर आपण पाहतोय मराठी अस्मितेसाठी मीरा रोड परिसरामध्ये मराठी भाविकांचा मोर्चा निघणार होता। शिवसेना मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट कार्यकर्त्यांचा हा मोर्चा निघणार होता। मीरा भाईंदर परिसरामध्ये मीरा रोड परिसरातून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। तर काल वहीं पे बात चढ़ी है और देखिए व्यापारियों ने जो भी वहाँ पे मोर्चा निकाला था उन्होंने भी परमिशन नहीं ली थी, उनके ऊपर गुने हमने दाखिल किए थे। उसी अनुसार कायदा सुव्यवस्था ये अबाधित रखना ये हमारी जिम्मेदारी है, तो उस हम कार्रवाई कर रहे हैं। योगेश कदम यांची प्रतिक्रिया। तर व्यापाऱ्यांच्या मोर्चावर सुद्धा कायदेशीर परवानगी घेतली नव्हती आणि त्या मोर्चासाठी म्हणून कारवाई झाली होती आणि आता जर या मोर्चासाठी कायदेशीर परवानगी नसेल तर यावर सुद्धा कारवाई करू। शेवटी कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीनेच आम्ही आमचं काम करतोय असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय। आपण पाहतोय पोलिसांनी काल रात्री 3 वाजता अविनाश जाधव मनसेचे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं होतं। तसंच मनसेच्या सगळ्या नेत्यांना नोटिसा बजावल्या होत्या आणि या नोटिसीद्वारे मीरा भाईंदरमध्ये येऊ नका अशा सूचना केल्या होत्या, अशी ताकीद दिली होती। मात्र त्यानंतर सुद्धा अनेक कार्यकर्ते इथे जमा झालेले आहेत आणि हा मोर्चा आज सकाळी निघणार होता। मात्र त्याआधीच पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची, नेत्यांची धरपकड सुरू केलेली आहे आणि त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये वातावरण तापलेलं आहे। तर मीरा रोडवरील मराठी मोर्चापूर्वीच अविनाश जाधव यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मनसेचे नेते आणि मराठी नेते सुद्धा संतापलेले आहेत। तर अविनाश जाधव यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे, यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। तर मोर्चा निघण्यापूर्वीच पोलिसांनी आता मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केलेली आहे। तर मीरा भाईंदरमध्ये मनसेचा मोर्चा हा निघणार होता आणि त्याआधीच पोलिसांनी धरपकड सुरू केलेली आहे। अनेक मनसेच्या नेत्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत आणि आता त्यामुळे मोर्चा निघण्याआधीच पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आणि त्यामुळे मनसे आता अधिक आक्रमक पवित्रा घेणार का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। महाराष्ट्र विधिमंडळात पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईत विधानभवनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये विविध मुद्द्यांवर एकमेकांसमोर वाद निर्माण झालेले आहेत आणि आता याच दडपशाही झाली होती। आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही आहोत। मोर्चा काढतो त्यांना काय अधिकार आहे आम्हाला आतमध्ये बसवण्याचा? परवाना का नाही देते, काय कारण सांगतात? परवाना म्हणजे परप्रांतीय धार्मिक प्रशासन आहे, त्यांना मराठीशी काही देणं घेणं नाहीये। यांना मीरा भाईंदर कॅप्चर करायचं आहे। इतर भाषिकांना मराठी भाषा सोडून यांना इतर भाषिकांना दडपायचं, आम्हाला दडपायचं आहे म्हणून ते इतर भाषिकांना साथ देत आहेत आणि जर मोर्चा चांगला असेल काय बोलायचं? हा बरोबर, काय बोलायचं ना आम्हाला सांगते बरोबर।
तर जयराम राजीवडे आमच्या सोबत आहेत. जयराम, वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे आणि मनसे कार्यकर्ते जे तिथे या क्षणी जमलेले आहेत त्यांच्यामधनं सुद्धा संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. काय अपडेट्स? नक्कीच नाही, आपण पाहू शकत असाल का दृश्यांच्या माध्यमातून करून त्या मनसे पदाधिकारी असो किंवा मनसे सैनिक असो त्या लोकांना सगळ्यांना ताब्यात घेतलेलं नाही. एकूणच पाहायला गेलं तर हा जो मोर्चा आहे हा मोर्चा जाहीर झाला होता आणि त्यानंतर काश्मीरा पोलिसांनी तात्काळ या सर्व पदाधिकारी असो किंवा मनसे सैनिक असो सगळ्यांना नोटिसा बजावून मध्यरात्रीपासून जी धरपकड सुरू केलेली आहे. त्यानंतर सुद्धा जे काही मनसे पदाधिकारी असतील किंवा मनसे सैनिक असतील ते आज हा मोर्चा काढण्यासाठी निघाले होते आणि त्यानंतर काश्मीरा पोलिसांनी आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकत असेल कशा प्रकारे प्रत्येक मनसे सैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत आहे. आणि एकूणच मनसे हा आरोप आहे का काश्मीरा पोलीस ही भाजपच्या सांगण्यावरून ही धरपकड करत आहे. एकूणच भाजपने जो मोर्चा काढला तर त्यावेळी मनसे कुठल्याही भाजप पदाधिकाऱ्याला किंवा भाजप कार्यकर्त्याला अटक केली, मात्र मनसे सैनिकालाच का अटक करण्यात येत आहे हा प्रश्नचिन्ह कुठेतरी निर्माण होतो. स्नेहा, नक्कीच आपण पाहतोय जयराज, खरं तर जो व्यापाऱ्यांनी अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेच्या भूमिकेविरोधात मराठीच्या मोर्चा काढला होता आणि त्यानंतर खरं तर त्या मोर्चाला उत्तर द्यायचं म्हणून हा प्रत्युत्तराखातर मोर्चा काढण्यात होता मनसेतर्फे, मात्र याची परवानगी घेतली नव्हती का म्हणून ही कारवाई करण्यात येते? जयराज, नाही स्नेहा, या मनसेने जो हा जो मोर्चा निघणार होता याची परवानगी या आधीच ठामपणे काढली होती आणि त्यानंतर काश्मीरा पोलिसांनी या मोर्चावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं का मराठी अभाषिक व्यापाऱ्यांनी जो मोर्चा काढला होता त्याच मोर्चाच्या अनुषंगाने हा मनसे मोर्चा काढत आहे आणि त्याच्याच विरोधात हा मोर्चा असल्याचं काश्मीरा पोलिसांनी एक प्रस्ताव तयार केला आणि त्यानंतर प्रत्येक मनसे सैनिक आणि पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आणि त्यानंतर रात्री 3:30च्या सुमारास आपण पाहू शकत असेल तर मनसे नेते अविनाश जाधव यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली आणि त्यानंतर मीरा भाईंदर असो किंवा वसई विरार असो या प्रत्येक शहरातून मनसे सैनिकांना ताब्यात घेण्याचं काम पोलिसांनी केलेलं आहे. नक्कीच आपण पाहतोय जयराज, खरं तर मनसे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास का? त्यांच्या काय भावना आहेत? कारण कायदेशीर परवानगी जर मिळालेली आहे तर मोर्चा शांतताप्रिय मार्गाने निघणं हे अभिप्रेत होतं आणि पोलिसांचं सहकार्य सुद्धा अपेक्षित होतं, मात्र ते झालेलं दिसत नाहीये. पोलिसांनी भूमिका बदललेली आहे. या मागे काही राजकीय हस्तक्षेप असू शकतो का असा आरोप सुद्धा करण्यात येतोय का? नक्कीच असाल का मनसे कार्यकर्ते असो किंवा पदाधिकारी प्रत्येक मनसे सैनिकांनी आरोप आहे का मीरा भाईंदर पोलीस आयुक्त काश्मीर पोलीस ठाण्याने जे पोलिसांनी जे आक्रमक ही दंडेलशाहीचं राज्य निर्माण करून हे जी कारवाई सुरू केलेली आहे आणि त्यानंतर आपण पाहू शकतो का परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा बाईटमध्ये म्हटलेलं आहे का हा मोर्चा एक शांतता पद्धतीने पण निघाला असता पण मात्र पोलीस पोलिसांनी ही पवित्र का आपटवले? नक्कीच धन्यवाद जयराज या सगळ्या अपडेट्स बद्दल. यावर लक्ष ठेवून राहा. तर आपण पाहतोय मीरा रोडमध्ये मीरा भाईंदर परिसरामध्ये मनसेचा हा मोर्चा सुरू आहे. तर मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी मनसे विरोधात मराठी भूमिकेसाठी दंड ठोपटल्यामुळे भाजपने रसद पुरवल्याचा आरोप होतोय आणि नाराज पदाधिकाऱ्यांनी थेट मनसेमध्ये त्यामुळे प्रवेश सुद्धा केला होता. तर आपण पाहतोय मीरा भाईंदर परिसरामध्ये अमराठी दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं हे प्रकरण होतं आणि त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता मागच्या गुरुवारी आणि त्यानंतर मीरा भाईंदरमध्ये काही अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता आणि शक्ती प्रदर्शन केलं होतं. यावेळी मराठीच्या मुद्द्यावरून दुकानदाराला कानशिलात लगवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कृतीचा निषेध करण्यात आला होता या अमराठी व्यापाऱ्यांकडून आणि त्यानंतर राजकीय आणि सामाजिक वातावरण सुद्धा हळूहळू तापलं होतं. तसंच मनसेचे ठाणे पालघर विभागाचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि हे प्रकरण किती गंभीर आहे असे आरोप केले होते आणि त्यानंतर मारहाण झालेला संबंधित दुकानदाराने हा वाद मिटवण्याची तयारी दाखवली होती. मात्र भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी याची राजकीय
पोळी भाजण्यासाठी, याचा राजकीय फायदा घेण्यासाठी हा अमराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा काढला असा आरोप अविनाश जाधव, मनसेचे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी केला होता आणि त्याला उत्तर देण्यासाठी हा मोर्चा आपण मनसेतर्फे सुद्धा काढणार आहोत आणि या मोर्चाची रीतसर परवानगी सुद्धा घेण्यात आली होती। त्यामुळे याचाच अर्थ हा कायदेशीर मार्गाने मोर्चा निघणार होता, मात्र तरी सुद्धा आज हा मोर्चा निघणार होता सकाळी आणि त्याआधीच पोलिसांनी मनसेच्या नेत्यांची धरपकड सुरू केलेली आहे। अविनाश जाधव यांना सुद्धा ताब्यात घेतलं होतं। काल रात्री 3 वाजता अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलं आणि मनसेच्या अनेक नेत्यांना मीरा भाईंदरमध्ये येऊ नका, इथे फिरकू नका अशा प्रकारच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या। तर भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी व्यापाऱ्यांचा उपयोग केला आणि व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला भाग पाडलं असा आरोप अविनाश जाधव यांनी केला होता आणि या सगळ्या घडामोडींमध्ये मीरा भाईंदरमधील भाजपचे मराठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले होते। तर मीरा भाईंदरमध्ये झालेल्या भाजप पुरस्कृत मोर्चावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती, सर्व स्तरांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती। तर नुकताच काही वेळापूर्वी आपण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची सुद्धा प्रतिक्रिया पाहिली। तसंच मीरा भाईंदरचे ते आमदार आहेत आणि आपल्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारे जर रीतसर कायदेशीर मार्गाने परवानगी घेऊन मोर्चा निघणार असेल एखाद्या पक्षाचा आणि कायदेशीर परवानगी असून सुद्धा अशा प्रकारे जर कारवाई करण्यात येत असेल तर याचा आपण निषेध करतो असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं। तर मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा अशीच प्रतिक्रिया दिली होती। तर कायदेशीर मार्गाने जर मोर्चा निघत असेल तर त्याला परवानगी नाकारण्याचं कारणच नाही। तसंच यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आपण पाहतोय पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये वाद सुद्धा निर्माण झालेले आहेत। तसंच पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुद्धा सुरू केलेली आहे। तर भाजप नेत्यांनीच याआधी जो अमराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला होता यामागे भाजप कार्यकर्त्यांचा हात आहे असा आरोप होतोय। परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या, अशा प्रकारचा रूट घेऊ नका। पण त्यांनी त्याला नकार दिला। त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार, दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही, म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आत्ताच CPंनी सांगितलेलं आहे। तथापि जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल, मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे, असाच काढायचा आहे अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाही आहे। शेवटी आपल्याला सगळ्यांना एकाच राज्यामध्ये एकत्रितपणे राहायचं आहे, आपल्या राज्याच्या विकासाचा विचार करायचा आहे। त्यामुळे योग्य रूट देऊन त्यांनी जर परवानगी मागितली तर ती परवानगी कधीही मिळेल, आजही मिळेल, उद्याही मिळेल। सर, हिंदी में ये चीज बता दीजिए सर, मोर्चे को लेकर क्या कहना है सर? असं आहे तेही मी विचारलं, त्याच्यावर CPंनी मला सांगितलेलं आहे की जो रूट दिला त्या रूटवर जुना मोर्चा निघाला, त्यांनी कुठलाही रूटचा आग्रह केला नाही। यांनी स्पेसिफिक अशा रूटचा आग्रह केला की जिथे मोर्चा काढणं कठीण आहे। त्यांना काल रात्री मग त्यांनी अशी मागणी केली की आम्हाला सभा घ्यायची आहे, त्याची परवानगी त्यांना दिली की ठीक आहे तुम्ही सभा घ्या, पण त्यांना स्पेसिफिक अशा ठिकाणीच तो मोर्चा न्यायचा होता की ज्यातनं काही अडचणी निर्माण झाल्या असत्या, कायदा सुव्यवस्थेचे विषय निर्माण झाले असते। आता इतके वर्ष आपण सगळेच मोर्चे काढतोय, मोर्चे काढत असताना आपण पोलिसांची चर्चा करून रूट ठरवत असतो। आता ज्यावेळेस 5 तारखेचा मोर्चा या 2 संघटनांनी काढायचा ठरवला होता तर मुंबईत त्यांच्याशी चर्चा होऊन रूट ठरला होता की कुठला रूट असणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की मोर्चा काढायला कोणालाही नाही आहे, पण एखाद्या मोर्चाने जर कायदा सुव्यवस्थेत काही गडबड होणार असेल किंवा अशा मार्गाने तो जाणार असेल की ज्याच्यावर नेणं कठीण आहे, पोलिसांना कायदा सुव्यवस्था ठेवणं कठीण आहे किंवा ट्रॅफिक कंट्रोल करणं कठीण आहे। आता तो रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर रेल्वे स्टेशनवर
आपल्याला माहिती आहे मीरा भाईंदरचं रेल्वे स्टेशनची काय परिस्थिती असते. त्यामुळे पोलिसांनी सातत्याने त्यांना विनंती केली की तुम्ही हा रूट बदला, पण ते बदलायला तयार नव्हते. सर ये क्यों क्या वजह रही कि मोर्चे को इजाजत नहीं दी गई? देखिए, महाराष्ट्र में किसी भी मोर्चे को इजाज़त है, ये लोकतांत्रिक राज्य है. कोई भी मोर्चा निकालना चाहे तो परमिशन लेकर निकाल सकता है, लेकिन जब कोई परमिशन लेता है तो उसका रूट किस प्रकार से होना चाहिए. अगर रूट में कई ट्रैफिक के प्रॉब्लम्स है, अगर रूट में कोई ऐसी जगह है कि जहाँ पर स्टैम्पिड जैसी अवस्था हो सकती है, कुछ ऐसी चीज़ें होगी तो पुलिस रूट चेंज करने को कहती है. तो मैंने जब पुलिस कमिश्नर से पूछा तो पुलिस कमिश्नर ने मुझे कहा कि हमने उनको रूट चेंज करने के लिए कहा था, लेकिन वो एडमेंट थे कि हमको ये रूट लेना है, इसलिए पुलिस ने उसको नकारा है. प्रयोगशाला के तौर पे देखा जा रहा है क्या? मीरा रोड जो है, जो राजनीति की नई प्रयोगशाला के तौर पे देखा जा रहा है क्या? देखिए, मुझे ऐसा लगता है कि मैं महाराष्ट्र के मिजाज को जानता हूँ. महाराष्ट्र का मिजाज ऐसा है कि इस प्रकार के प्रयोग यहाँ चलेंगे नहीं. जो मराठी आदमी है वो बड़े दिल का है, क्योंकि भारत पर जब आक्रमण हुआ तो मराठी आदमी ने केवल महाराष्ट्र का विचार नहीं किया, पूरे भारत का विचार किया. इसलिए मराठी आदमी कभी छोटा सोच नहीं सकता, कभी संकुचित सोच नहीं सकता. इसलिए कोई प्रयोग करने की कोशिश भी करे तो नहीं हो पाएगा. निशिकांत दुबे के बयान पर आप क्या कह रहे हैं सर? निशिकांत दुबे आरोप होता है, टीका सुद्धा होते. पहिली गोष्ट तर अशी आहे की निशिकांत दुबे यांचं जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत. ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही. तथापि माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे, कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात. मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी परकीय आक्रमकांनी या भारताची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस ती जिवंत ठेवण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं, छत्रपती संभाजी महाराजांनी केलं, आणि त्यानंतर मराठ्यांनी संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी आपली संस्कृती जिवंत ठेवण्याकरता परकीय आक्रमकांच्या विरुद्ध लढाई केली. आपल्याला माहिती आहे की पानिपतची लढाई देखील मराठे जे लढले होते, अहमदशाह अब्दालींनी त्यांना स्पष्टपणे तहाचं पत्र दिलं होतं की मला जो पाकिस्तानमध्ये आता पंजाब आहे तो पंजाबपासनं पेशावरपर्यंत हा मुलूक आम्हाला देऊन टाका, बलुचिस्तान आम्हाला देऊन टाका, आणि उर्वरित भारत हा मराठ्यांचा असं आम्ही मान्य करू. पण मराठ्यांनी ते मान्य केलं नाही. मराठे तोही मुलूक अखंड भारत वाचवण्याकरता त्या ठिकाणी पानिपतच्या लढाईला गेले होते. त्यामुळे हा मराठ्यांचा इतिहास आहे. आणि आजही देशाच्या GDP मध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन देणारा आमचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या इतिहासामध्ये आणि या देशाच्या वर्तमानामध्ये कोणीच नाकारू शकत नाही. आणि जर कोणी नाकारत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. निशिकांत दुबे के बयान पर नाराजगी है सर. निशिकांत दुबे के बयान पर नाराजगी है. पदाबाबत पुन्हा एकदा विरोधी पक्ष अध्यक्षांना पत्र लिखतंय आणि स्मरणपत्र म्हणून देते की विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक करा. सरकार मात्र यासाठी आग्रही नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हा सरकारचा विषयच नाही, हा विषय अध्यक्षांचा आहे. ते अध्यक्षांना पत्र लिहितील, अध्यक्ष जे नियमात आहे ते करतील. त्यामुळे यात सरकार येतं कुठे? सरकारचा काही संबंध नाही याच्याशी. हा मुद्दा माननीय अध्यक्ष महोदय आणि ते जे काही विरोधी पक्ष त्यांच्यामध्ये आहे. चला निशिकांत दुबे पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या कारवाई संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे. एका विशिष्ट मार्गानंच परवानगी मागण्यात येत होती. भाई अंदर बैठ ले दादा करम भाई. अहो, मीरा भाईंदर आमच्या हक्काचा, मीरा भाईंदर मराठी माणसाच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा. परवाना का नाही दिलाय? आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा. परवाना का नाही देता? काय कारण वाटतंय? परवाना का नाही देताय? प्रोटेस्टला परवाना का नाही देता? काय कारण वाटतंय?
घाबरलेला आहे. मराठी माणूस एकत्र आलेला आहे. म्हणून महिलांना मराठी माणसाची मराठी माणसं हक्कासाठी पाहिजे. काय वाटतं कोणाच्या दबावामध्ये करत आहे? काय वाटतं तुला दबाव वाटतो? तुम्हाला कुठला दबाव वाटतो? कोणाचा दबाव? मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे, भाजपाचा दबाव आहे. यांना जे उपमुख्यमंत्री प्रेम आहे ना, त्याच महाराष्ट्राने मराठी माणूस रस्त्यावर उतरला, यांच्या पोटात गोळा आला, मारवाड्यांनी मोर्चा काढला, एवढ्याला चाललं का? आणि हा मीरा भाईंदर मराठी माणसाच्या हक्काचा आहे, कोणाच्या बापाचा नाहीये. तर आपण पाहतोय मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आता वातावरण ढवळून निघालेलं आहे, तापलेलं आहे आणि काही दिवसांपूर्वी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यापाऱ्याला मनसे पदाधिकाऱ्यांनी चांगला चोप दिला होता आणि त्यानंतर मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काही अमराठी व्यापाऱ्यांनी काढला होता, व्यावसायिकांनी काढला होता आणि यालाच उत्तर द्यायचं, प्रत्युत्तर द्यायचं म्हणून मनसेनं सुद्धा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. तशी रीतसर परवानगी सुद्धा या मोर्चाला देण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी धरपकड सुरू केलेली होती. तर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आपण ऐकलेली आहे. तर हा मोर्चा विशिष्ट मार्गाने, विशिष्ट रूटनेच निघावा अशी आग्रही मागणी मनसेची होती आणि त्याच मार्गावरून खरं तर आधी या मराठी व्यावसायिकांचा मोर्चा निघाला होता. मात्र पुन्हा त्याच मार्गावरून रूट नको आणि हा रूट मोर्चाचा सगळा मार्ग नको आणि मीरा भाईंदर स्टेशनमध्ये जी गर्दी होईल या मोर्चानंतर ती टाळण्यासाठी, चेंगराचेंगरीसारखे प्रकार टाळण्यासाठी, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आणि आता अशा प्रकारे कारवाई करण्यात आली असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे. तर पोलिसांकडून अजूनही मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरूच आहे. तर मध्यरात्री 3 वाजता सुद्धा अविनाश जाधव यांना अटक करण्यात आलेली आहे. अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार होता. मनसेचे ठाण्याचे आणि पालघर जिल्ह्याचे अविनाश जाधव यांना पोलिसांनी मंगळवारी पहाटे 3 वाजता ताब्यात घेतलेला आहे. तर मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषिकांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मनसेनं सुद्धा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. तशी सगळी तयारी या मोर्चाची पूर्ण झाली होती आणि रीतसर कायदेशीर परवानगी सुद्धा या मोर्चाला देण्यात आली होती. पण पोलिसांनी मोर्चाला परवानगी आता असून सुद्धा मोर्चावर कारवाई केलेली आहे आणि मोर्चा काढणार अशी भूमिका सुद्धा मनसेनं घेतलेली आहे. तर पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं होतं. त्यांना आधी नोटीस सुद्धा बजावली होती. तर त्यानंतर मोर्चामध्ये जायला ठाम असल्यानंतर देखील पहाटे अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे पोलिसांतर्फे. तर पोलिसांनी अविनाश जाधव यांना मंगळवारी पहाटे 3 वाजता घरी जाऊन त्यांच्या ताब्यात घेतलेलं आहे. अविनाश जाधव यांना काशीमीरा पोलीस ठाण्यात नेण्यात आलेले आहे. सध्या ते तिथेच आहेत आणि खरं तर आज सकाळी 10 वाजता मनसेचा हा मोर्चा निघणार होता. मीरा भाईंदरमध्ये 10 वाजता बालाजी हॉटेलपासून या मोर्चाला सुरुवात होणार होती. मात्र मोर्चा सुरू होण्याआधीच पोलिसांनी या मोर्चेकऱ्यांवर कारवाई केलेली आहे. तसंच मीरा रोड परिसरामध्ये याची सांगता सुद्धा होणार होती. मात्र सुरू होण्यापूर्वीच मोर्चावर कारवाई करण्यात आलेली आहे. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केलेली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर बोलताना अविनाश जाधव यांनी पोलिसांना मीरा भाईंदरमधील मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली असं म्हटलं. पण मराठी आमची आई आहे असं म्हणत हा मोर्चा कोणत्याही परिस्थितीत निघणार असा इशारा दिला होता. मात्र नोटीस बजावल्यानंतर आणि परवानगी नाकारल्यानंतर देखील हा मोर्चा निघणार अशी भूमिका मनसेनं घेतली आणि त्यामुळे अविनाश जाधव यांना सुद्धा पहाटे 3 वाजता यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. तसंच हा मोर्चा नियोजित वेळेवर निघणार असा पवित्र अविनाश जाधव यांनी घेतला होता. मात्र आता अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. तसंच मोर्चाच्या स्थळी जमलेल्या अनेक मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची आता पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे. तर मराठी लोकांना ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे. तर मनसे कार्यकर्त्यांच्याही संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. तर अमराठी लोकांनी जो मोर्चा काढला त्याला परवानगी देण्यात आली, त्याच्यावरही कोणती कारवाई झाली नाही. मात्र मनसेनं हा मोर्चा काढला आणि त्यावर कशी काय पोलीस परवानगी असताना सुद्धा कारवाई करू शकतो असा प्रश्न मनसे कार्यकर्त्यांनी विचारलेला आहे.
घरी घेऊन चाललंय काय करतोय आपण पाहतोय मनसे कार्यकर्ते संतापलेले आहेत। मीरा भाईंदरमध्ये आज सकाळी हा मोर्चा निघणार होता, सकाळी 10 वाजता। मात्र मध्यरात्री 3:30च्या सुमारास पोलिसांनी मनसे नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार होता त्या अविनाश जाधव यांना अटक केलेली आहे आणि शहरात उपस्थित राहू नये याची नोटीस सुद्धा त्यांना बजावली होती। तसंच अनेक मनसे नेत्यांना या मोर्चात सहभागी होऊ नये, मीरा भाईंदरमध्ये फिरकू नये अशी नोटीस बजावण्यात आली होती। मात्र तरी सुद्धा आता हा मोर्चा निघणार यासाठी मनसे कार्यकर्ते इथे दाखल झाले होते। मात्र मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात येते, त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे। आम्ही लढतोय, मराठीसाठी लढतोय, आम्ही दुसऱ्या कशासाठी लढत नाही। ही इंग्रजांच्या काळामध्ये जी दडपशाही चालली होती ती दडपशाही यांनी चालवलेली आहे। आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही आहोत आणि आम्ही पोलिसांच्या विरोधात पण नाही। आम्ही शांततेने जर मोर्चा काढतोय त्यांना काय अधिकार आहे आम्हाला आतमध्ये बसवण्याचा? परवाना का नाही देते, काय कारण सांगतात? अरे हे परवाना म्हणजे परप्रांतीय धार्जिक प्रशासन आहे, त्यांना मराठीशी काही देणं घेणं नाहीये। यांना मीरा भाईंदर कॅप्चर करायचं आहे, इतर भाषिकांना मराठी भाषिक सोडून यांना इतर भाषिकांना दडपायचं, आम्हाला दडपायचं आहे म्हणून ते इतर भाषिकांना साथ देत आहेत। 2 वर्षामध्ये दुबईची भाषा शिकतात का नाही? महाराष्ट्रामध्ये 80 वर्ष झाले, त्यांच्या गरज असतं नाही का मराठी शिकवायला? पोलीस म्हणतात 3 तारखेला परवानगी नव्हती, पोलीस म्हणतात त्यांच्याकडे परमिशन काय का? परमिशन नाही का? मोर्चा काढला महाराष्ट्रामध्ये, मारवाडी गुजराती मोर्चा काढला। तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहे, मराठी मोर्चा काढू शकत नाही का? काढू शकत नाही, परमिशन कशात दिलं नाही? अन्याय होतोय का? अन्याय आहे, लयपूर अन्याय आहे। महाराष्ट्रामध्ये मराठी मोर्चा काढू शकत नाही तर का पाकिस्तानमध्ये काढू घ्या? तर आपण पाहतोय मीरा भाईंदर शहरामध्ये सध्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आता राजकारण तापायला सुरुवात झालेली आहे। वातावरण चांगलंच तापलेलं आहे। मनसे कार्यकर्त्यांकडून एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली होती आणि या घटनेनंतर 2 जुलैला निषेधार्थ काही अमराठी व्यापाऱ्यांनी, काही हिंदी भाषिक व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता। मात्र आता हा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला होता आणि त्या विरोधात त्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मराठी भाषकांचा सुद्धा मोर्चा काढण्यात येणार होता। मनसेनं हा मोर्चा काढण्याचं ठरवलं होतं आणि तशी तयारी सुद्धा केली होती। रिसर परमिशन सुद्धा या सगळ्याला परवानगी घेण्यात आली होती। मात्र त्या अनुषंगाने आज हा मोर्चा निघणार होता। मात्र विविध मराठी पक्षांचे आणि विविध मराठी नेते संघटना सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार होते। ते तिथे मोर्चास्थळी पोहोचले सुद्धा होते। मात्र पाठिंबा असून सुद्धा आणि परवानगी मिळून सुद्धा या मोर्चावर अशा प्रकारे कारवाई करण्यात आलेली आहे। हा मोर्चा शांतताप्रिय मार्गाने, कायदेशीर मार्गाने निघणार होता। तर पोलिसांच्या या कारवाई संदर्भात संदीप देशपांडे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। त्या दिवशी सगळे गुजराती व्यापारी एकत्र आले, आमच्या विरुद्ध मोर्चा काढला। त्यावेळेला मीरा रोड भाईंदरचं पोलीस प्रशासन झोपलं होतं का? त्यांच्या मोर्चाला परवानगी मिळते आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी मिळत नाही। हे कुठलं सरकार आहे? महाराष्ट्राचं सरकार आहे का गुजरातचं सरकार आहे? आणि त्यांना काय वाटलं आमच्या नेत्यांना अटक केली तर मोर्चा निघणार नाही? जर आमच्या नेत्यांना तुम्ही अटक करताय, मोर्चापासून अटकाव करताय, तर महाराष्ट्रातला सामान्य मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल आणि मोर्चा निघेल म्हणजे निघेल। मी सुद्धा मंत्री आणि आमदार नंतर आहे,
मराठी आधी आहे आणि आमच्या मराठी एकीकरण समितीची लोक गेले अनेक वर्ष शिवजयंती साजरी करतात, मराठी उत्सव साजरे करतात. ठीक आहे, कुठल्या तरी राजकीय पक्ष त्यामध्ये घुसले असतील मोर्चाच्या माध्यमातून, ती गोष्ट नंतरची आहे. परंतु मराठी एकीकरण समितीची मंडळी जर काम करत असेल तर त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका ही प्रताप सरनाईकची आहे. आणि अशा प्रकारे पोलीस आमच्या सगळ्या मराठी बांधवांना रात्री बेरात्री जर घरात घुसून त्यांना उचलत असतील, त्यांना आतमध्ये टाकत असतील, नोटिसा देत असतील, तर प्रताप सरनाईक सहन करणार नाही. मी आता राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या संदर्भात माझी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करणार आहे. जाणीवपूर्वक शहराचं वातावरण बिघडवण्याचा हा प्रकार आहे, असा माझा आरोप आहे. मनसेचा मोर्चा किंवा परवाचा मोर्चा जर झालाच नाही तर परवानगी कशी काय जाणार? मुद्दा असा आहे की परवाचा वरळी डोमचा कार्यक्रम हा देखील मराठी माणसाचा म्हणून त्या ठिकाणी आयोजित केला होता, तो झालेला आहे. आणि आता जे आपण मला प्रश्न विचारला त्याची माहिती मी घेऊन बोलेल, कारण मला अजून कधी मोर्चा आहे, कुठचा मोर्चा आहे माहीत नाही. परंतु लोकशाहीच्या माध्यमातून जे जे आंदोलन होतं त्याला परवानगी देण्याची जबाबदारी शासनाची असते, प्रशासनाची असते आणि ते आम्ही करत असतो. मीरा भाईंदरमध्ये हा मोर्चा होता आणि जमावबंदी लागू केलेली आहे. मनसेनं मोर्चा आयोजित केला होता. याबाबत जे काही कायदेशीर असेल ते पोलीस तपासून घेतील, त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील. मनसेनं मोर्चा काढलेला आहे हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे, परंतु ज्या पद्धतीनं मराठीच्या भाषेवर राजकारण केलं गेलं आणि ज्या व्यक्तीनं हा अहवाल म्हणजे युबीटीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना हा अहवाल डॉक्टर माशेलकर समितीचा स्वीकारला गेला, त्याच अहवालामध्ये नमूद होतं की हिंदी भाषा ही सक्तीची केली जाणार आहे. त्याच्यानंतर ट्विट देखील मुख्यमंत्र्यांचं झालेलं होतं, पण अचानक मनसेनं मराठीचा मुद्दा काढल्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टीला युटर्न दिला आणि आपणच मराठी माणसाचे तारणहार आहोत अशा पद्धतीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आणि मनसेवर कुडघोरी करण्याचा प्रयत्न केला. निशिकांत दुबेंनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी कोणीही सहमत नाही. महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाबद्दल प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. मी आज महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी माणूस म्हणून राहतो, मला मराठी माणसाबद्दल महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे आणि हीच माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे, शिवसेनेची भूमिका आहे. दुबे कुठच्याही जरी पक्षाचे असले, आमच्या मित्र पक्षाचे असले तरी या वक्तव्याचं समर्थन करण्याची काही आम्हाला आवश्यकता नाही. आणि असाच खुलासा भाजपाचे नेते माननीय आशिष शेलार साहेबांनी सभागृहामध्ये केलेला आहे. त्यांनी जी जागा सांगितली होती त्या जागेच्या व्यतिरिक्त आपण दुसरी जागा द्या, दुसरी जागा निवडा असं आपण त्यांना सुचवलं होतं आणि परंतु त्यांनी त्यास नकार दिला, म्हणून त्यांना परवानगी नाकारलेली आहे. अजूनही त्यांनी जर का जागा बदलली त्यांना मोर्चाची परवानगी ही देण्यात येईल. बघा, शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ह्याकरता जी काही काळजी घेणं आवश्यक ती काळजी आम्ही घेतोय. आपण अशा वेळेस आपण व्यापाऱ्यांना देखील कुठलीही मोर्चाची परवानगी दिली नव्हती, त्यांच्यावरती देखील आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे आपण व्यापाऱ्यांना एक ज्ञानी मराठीच्या विषयाला घेऊन जे आंदोलन करते ह्यांना दोषाने असं आपण काहीही केलेलं नाही. मराठा समाज चिपकाव चिपकाव चिपकाव. तर आपण पाहतोय मोर्चाची परवानगी आणि दिलेली असताना सुद्धा अशा प्रकारे कारवाई करण्यात आलेली आहे. मोर्चाची तयारी सुरू असताना देखील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत हा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव आणि शहर प्रमुख संदीप राणे यांना एक दिवस शहरात येण्यास बंदी केली होती. मात्र हा मनाई आदेश लागू केला होता, त्यानंतर सुद्धा पोलिसांचा आदेश मान्य नाहीये असं स्पष्टीकरण जाधव यांनी दिलं होतं आणि मोर्चा पूर्ण ताकदीनं निघणारच अशी ठाम भूमिका अविनाश जाधव यांनी घेतली होती आणि त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. तर आपण पाहतोय याच पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून मराठी मोर्चा काढण्यात जाणार होता, मात्र मोर्चात मोठ्या संख्येनं मनसैनिक दाखल झाले होते. समितीच्या नावाने हा मोर्चाला तूल दिला जातो. आता मराठी एकीकरण समिती कोण आहे? त्याचे अध्यक्ष पूर्व मनसेचे कार्यकर्ता. ह्याच एकीकरण समितीने विधानसभेमध्ये कुठलाही हिंदू पक्षाला किंवा हिंदू कॅन्डिडेटला कोणालाही नाही, एका
मुस्लिम कॅन्डिडेटला जाऊन त्यावेळी मदत केली त्यांनी, तर ही कुठली मराठी एकीकरण समितीची दोरी भूमिका होती? म्हणजे थोडक्यात हा मोर्चाचा मागे काँग्रेस आणि उभाटा पण ह्या सोबत आहे. आज आपण बघा त्यामध्ये सगळे ते पॉलिटिकल तेच चालवत आहे. म्हणून हा भविष्यात अशा प्रकारचा होता कामा नये जिकडे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण होऊ शकते असं माझं तरी मत आहे. परंतु मीरा भाईंदरमध्ये सातत्यानं अशा प्रकारचे मोर्चे निघत आहेत, कुठेतरी कायदा व्यवस्था यामुळे बाधित होते असं वाटत नाही तुम्हाला? नाही, स्थानिक आमदार आहात, कायदा व्यवस्था कुठेही हे खिंड लागता कामा नये. त्यासाठीच पोलिसांनी कदाचित त्यावर योग्य कारवाई केली असेल. मी परत सांगतोय, मोर्चा काढणं हा चुकीचं नाही, परंतु पोलिसांकडे गोपनीय विभागही असते. ह्या मोर्चाचा मागचा उद्देश काय, ह्याचा मागे कोण कोण त्याला तूल देतात. बऱ्याचदा दाखवायला वेगळं चेहरा असतो आणि करायला वेगळं चेहरा असतो. म्हणून या मोर्चाचं पोलिसांनी जे केलं असेल कारवाई असं मला तरी वाटते त्या लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन सांभाळण्याकरता केली असेल. परंतु तुम्ही स्थानिक आमदार आहात, तिथे जेव्हा परप्रांतीयांनी मोर्चा काढला त्यांना तिथे परवानगी दिली गेली, मात्र जेव्हा मराठी माणसं मोर्चा काढतात त्यांना परवानगी दिली जात. हा दुजाभाव महाराष्ट्रामध्ये का केला जातो? असं आहे की माझ्या माहितीप्रमाणे परप्रांती यांनाही मोर्चाला परवानगी दिली नव्हती आणि त्यांचं हेतू एकच होता, स्पष्ट हेतू होता, कुठल्याही दोरी भूमिका नव्हती की आमच्या लोकांना मारलं आहे म्हणून असं भविष्यात ही घटना घडू नये आणि आमच्यावर जे अन्याय त्याचा कडक कारवाई एवढीच त्यांची भूमिका होती. तेही त्यामध्ये त्या लोकांनी एका हॉलमध्ये संघटित झाले होते. काही लोक उत्साहात त्या दुकानामध्ये गेलं, पण कोणी अभाषा किंवा असभ्यता असं काही केलं नाही आणि त्यांची भूमिका एकदम क्लिअर होती, गावासमोर पण पोलिसांसमोर पण आणि शहरासमोर पण. ह्यांची भूमिकामध्ये खरं बघायला काही दिखाना कुछ और करना कुछ अशा प्रकारचं हे दिसून येते. परंतु तुम्ही मराठी लोकांवरती संशय घेताय का? मी मराठी लोकांवरती हा संशय आहे, कारण की एक मराठी ऐकून घ्या. माणूस प्रत्येक वेळेस रस्त्यावरती उतरून दंगा करणारा असतो का? बघा, मी पहिल्या लाईनमध्ये सांगितलं मोर्चा काढणं चुकीचं नाही, ते कोणी काढू द्या, परंतु मोर्चाचा हेतू मागे वेगळा असेल, ह्याला चालवणारा वेगळा असेल तर त्यामध्ये नक्कीच पोलिसांनी दखल घेतली पाहिजे. मोर्चे आज थोडी काय उद्याही निघणार आहे, परवाही निघणार आहे, पारंपरिक रोज निघत असतात मोर्चे, आम्ही काढत असतो, त्यात चुकीचं काही नाही आहे ना. परंतु हेतू वेगळा असेल तर नक्कीच पोलिसांनी त्यामुळे दखल घेतली पाहिजे. आम्ही हे बोलत नाही की ते सगळं बरोबरच केलं आहे किंवा चुकीचं केलं आहे. पोलिसांना त्यांना वाटलं असेल की लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनमध्ये कुठेही प्रकारचं खंड लागू नये त्यासाठी कदाचित केलं असेल. तुम्ही आता जे धन्यवाद. प्रश्न उपस्थित केलेले आहेत मराठी मोर्चा संदर्भात, असेच प्रश्न जेव्हा परप्रांतीयांनी मोर्चा काढला तेव्हा का उपस्थित केले गेले नाही, तेव्हा पोलिसांनी त्या संदर्भात का भूमिका बघा, घेतली मी नाही? त्यावेळी कुठला प्रश्न आजही उपस्थित करत नाहीये. तुम्ही मला माझं मत विचारलं म्हणून मी माझं मत सांगितलं. त्यावेळी माझं मत विचारलं, मी माझं मत सांगितलं. मी परत सांगतोय, मोर्चे काढण्या काय चुकी, आज काय उद्या पण मोर्चे निघणार आहे, परत कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या विषयावर मोर्चे हे निघतच असतात आणि सगळे जाती धर्मांची लोक काढत असतात, मराठी माणूसही काढत असतो, वेगवेगळ्या विषयावर आपण काढत असतो, त्याला कोणी विरोध करायचं काही कारणच नाहीये. मी हे आपल्याला सांगतो. परंतु एक शेवटचा प्रश्न, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की मराठी एकीकरण समितीने एका मुस्लिम उमेदवाराला पाठिंबा दिलेला होता, तो मुस्लिम उमेदवार कोण, त्याची माहिती तुमच्याकडे आहे का? की तुम्ही मोगम पद्धतीने हे सगळे आरोप लावतात? एक मिनिट, आपल्याला मी फोटो टाकून देतो. हां, आणि हे त्याला पाठिंबा देताना हा उमेदवाराचं नाव आणि कोण आहे? काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन होते. बघा, पाठिंबा कोणाला दिलं काय दिलं याचा माझा संशय नाही आहे, पण जी मराठी एकीकरण समिती ज्यावेळी मराठी माणूस उभा होता निवडणूकमध्ये त्यावेळी मराठी माणसाला साथ दिलं नाही, ते जाऊन काँग्रेसचा एखादा मुस्लिम उमेदवाराला साथ दिलं. ते त्यांची इच्छा आहे कोणाला द्यायची, पण ज्यावेळी ते मराठी एकीकरण समिती मराठी माणसांसोबत त्यावेळी उभे राहिले का? नाही राहिले. माझं एक ऐका, एक ऐकून घ्या, बघा एक ऐकून घ्या. असं आहे, तुम्हाला हे सांगा, अशा मीरा भाईंदरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अमराठी जन्माला आलेले आहेत. माझं म्हणणं आहे त्यावेळी त्यांनी मराठी माणसाला साथ न देता हे खाली सांगायचा उद्देश काय, हे चालवणारा सगळं काँग्रेस आहे मागून, हे मला सांगायचा उद्देश होता. या फोटोचा त्यांनी कोणाला समर्थन दिलं तो त्यांची स्वइच्छा आहे, मी त्याच्याबद्दल का बोलत पण आहे, पण मला सांगायचं आहे की चालवणारा हे सगळं काँग्रेस आहे. धन्यवाद. आता असा उल्लेख केला की मुस्लिम उमेदवाराला या समितीने मदत केली, परंतु कुठेतरी आता या मुद्द्याला मराठी विरुद्ध हिंदुत्व या अँगलनं डायव्हर्ट केलं जाते, कारण मुस्लिम उमेदवाराचं बघा, मी परत सांगतोय, आजचा विषय एवढा आहे
की जो मोर्चा काढलाय त्या मोर्चा काढायला लोकशाही लोकतंत्रामध्ये कुठेही सर्वांना अधिकार आहेत. आता पोलिसांनी का कारवाई केली, पोलिसांना त्यामध्ये काही कसं वाटलं असेल गोपनीय विभागामध्ये की दिखा कुछ और रे कर कुछ और रे, दाखवतात काहीतरी वेगळं आणि करता काहीतरी वेगळं, कदाचित त्या हिशोबाने निर्णय घेतले असेल. हा माझं मत मी व्यक्त केलं. मी तिकडे नाही आहे, मी इकडे आहे आणि मोर्चा तिकडे चालू आहे. उदाहरणार्थ रात्री काय घडलं ते मला अजून पण सगळी बातमी आली नाही. प्रताप सरनाईक असं म्हणतात की या सगळ्या संदर्भात गृह विभागावरती कुणाचा दबाव आहे का, या सगळ्या संदर्भात गृहमंत्र्यांची मी जाऊन भेट घेणार आहे, याच्यामध्ये कुणीतरी आहे व्यक्ती असं ते म्हणतात. बघा असं आहे, मनसे पक्ष असेल किंवा इतर पक्ष असेल त्यांनी वेळोवेळी या शहरामध्ये मोर्चे काढलेले आणि मोठ्या प्रमाणात काढले. त्यावेळी कधी कोणी रोखलं गेलेलं नाही, कोणाला धरपकड केली गेलेली नाही. पण एखादा ज्यावेळी लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण, आता उदाहरण सांगतो, हेच काय उलटं सुलटं घडलं, परत तुम्ही त्याच गृह विभागाला प्रश्न विचारणार की हे घडलं, ह्याला जबाबदार कोण? म्हणजे कारवाई पण करायची नाही आणि मग झालं तर काय करायचं नाही, असं होऊ शकत नाही. पोलीस सक्षम आहेत, त्यांना जर योग्य वाटलं असेल, त्यांना कोणी दबाव आणला नाही. पोलिसांचं डे टू डे रुटीन काम आहे, ते काम ते कदाचित करतात असं माझं मत आहे. धन्यवाद. तर आपण पाहतोय या मोर्चा अरे मी आज त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा त्या बैठकीत उपस्थित होते, मराठी म्हणून. परत ते मराठी एकत्रित मराठी संघटितसाठी भाजपचं आम्ही कोणाला थांबवलं नाही. परंतु ज्यावेळी लक्षात आलं की याला मागून काँग्रेस आणि उभाटा चालवत आहे, त्यावेळी वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी भूमिका घेतली. धन्यवाद. तर आपण पाहतोय या मोर्चावर केलेल्या कारवाई संदर्भात विविध राजकीय पक्षांचे आमदार तुम्ही आता असं म्हणालात की मराठी माणसांनी मोर्चा काढावा गया था, तो उसके बारे में हम लोगों ने परवाना नहीं देने का कारण था. इसी चौराहे पे कुछ दिन पहले एक घटना हुई थी, जिस घटना के कारण अपराध दर्ज है और कानूनी कार्रवाई की जा रही है. उसके बावजूद यहीं से मोर्चा निकालना ये सही नहीं था. उसके लिए उन्होंने यदि कोई दूसरी जगह से और सही रूट से कोई उनका आंदोलन होता था तो उसके बारे में हम लोग सोच विचार कर सकते थे. अभी तक कितने लोगों पर कार्रवाई की गई है और ये लोग नहीं मान रहे, इसके लिए पुलिस और क्या प्रोटेक्शंस लेगी? हम पूरी तरह से सतर्क है और जो कानूनी कार्रवाई है वो कार्रवाई कर रहे हैं. यहाँ पे कानून व्यवस्था कायम रखने के लिए जो कदम उठाना जरूरी है वो सभी सही कदम पुलिस दल उठा रहे हैं. कितनी पुलिस बल आपके साथ है और कितने लोगों को डिटेन किया गया है और लॉ एंड ऑर्डर अभी तक मेरा भाईंदर में शांत है, क्या संदेश देना चाहेंगे आप? यहाँ पे कानून व्यवस्था कायम है, यहाँ पे शांति है. हम कानून व्यवस्था रखने के लिए पूरे सतर्क और सक्रिय. लोगों से क्या निवेदन करेंगे जो कई बार अनाउंसमेंट करने के बाद भी सड़कों पर उतर रहे हैं, जबरदस्ती कर रहे हैं, उनके लिए क्या संदेश देंगे? नहीं, वो सब लोगों को वही संदेश है कि यहाँ पे कोई इकट्ठा न आए. यहाँ जमाबंदी का आदेश जारी है, तो यहाँ पे इस आदेश का उल्लंघन करने के लिए करना गलत है और यहाँ पे कोई जमाव इकट्ठा न हो, इस प्रकार का हम सभी लोगों से ये करेंगे, अपील करेंगे. एक आखिरी सवाल, अविनाश यादव जिनकी अगुवाई में ये मोर्चा होना था, उन्हें सुबह ही हिरासत में ले लिया गया है. अब आगे की क्या कानूनी कार्रवाई उन पर होगी, कब तक उन्हें हिरासत में रखा जाएगा? कानूनी कार्रवाई वो तो प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आहे. तर आपण पाहतोय उग्र स्वरूप या मोर्चाला प्राप्त झालेलं आहे. मोर्चा निघण्याआधीच मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आलेली आहे. मीरा भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पुढं करत या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. तर आपण पाहतोय विधान भवनातली दृश्य. दुसऱ्या बाजूला तर निषेध व्यक्त करण्यात येतोय. आदित्य ठाकरे आणि इतर आमदार याचा निषेध करतात. महाराष्ट्र विरोधी सरकारचं महाराष्ट्र विरोधी सरकारचं न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या
विरोधी पक्षनेता पद न देणाऱ्या या सरकारचा, विरोधी पक्षनेता पद न देणाऱ्या या सरकारचा, अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? अरे हे आता चीफ जस्टिसचं स्वागत सत्कार करण्याचा नाटक करतायत. ह्यांची बूंद से गई वो हौद से नहीं आएगी. महाराष्ट्राचे चीफ जस्टिस हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आले. त्यांच्या स्वागताला राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या चीफ सेक्रेटरी कोणीही उपस्थित राहिलं नाही. आणि म्हणून या सरकारची लाज, या सरकारची अब्रू अख्ख्या देशामध्ये गेली. आणि म्हणून ही लाज ढाकण्याकरता म्हणून चीफ जस्टिस साहेबांचा सत्कार करण्याचं हे नाटक करतायत. यांना चीफ जस्टिस साहेबांबद्दल कुठलाही आदर नाही, घटनेबद्दल आदर नाही, यांना कुठलंही प्रेम नाही, यांना आले पुतना मावशीचं प्रेम. अशा या बेमुरवतखोर सरकारचं, अशा या बनमाज सरकारचं, अशा या घटना विरोधी सरकारचं, अशा या निर्लज्ज सरकारचा, अशा या भ्रष्टाचारी सरकारचा. तर आपण पाहतोय दोन मोठ्या घटना. या क्षणीच्या एकीकडे विरोधकांचं आंदोलन सुरू आहे विधानसभेच्या पायऱ्यांवर, तर दुसरीकडे मनसेच्या मोर्चा आधीच पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. ही दंडेशाही अवलंबलेली आहे. मनसे नेते गजानन काळे यावेळी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर सर, आपलं स्वागत. सर, काय प्रतिक्रिया पहिली आपली या संदर्भातली? नाही, मला वाटतं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी सका पाटील नावाचा एक खलनायक होता आणि आता परत या मराठी माणसाच्या आंदोलनात दडपण्यासाठी देवेंद्र फडणवीस नावाचे हे दुसरे खलनायक आहे महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी. मुळात शांततेचा मोर्चा होता. कुठल्याही तलवारी आणि लाट्यागाट्या घेऊन मराठी माणूस मोर्चा काढणार नव्हता. मग या शांततेच्या मोर्चाला सुद्धा महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी नाही. ही कुठली आणीबाणी आहे? कुठली दडपशाही आणि दमनशाही सुरू आहे? बरं, मोर्चाची परवानगी न घेता इथे अमराठी व्यापारी मात्र मोर्चा काढू शकतात. केंद्रात बसलेला जो व्यापारी राजा आहे त्याच्या तालावरती देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार नाचतंय का? आशिष शेलार, अतुल भातखळकर कुठे आहे? तुमच्या धमण्यांमधलं मराठी रक्त थंड झालंय का आता? मुळातच देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ या सगळ्या आंदोलकांची सुटका केली पाहिजे, नंबर 1. नंबर 2, या महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली पाहिजे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं स्मारक जे हुतात्मा चौक तिथे देवेंद्र फडणवीस आणि या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बसून पश्चाताप केला पाहिजे संपूर्ण एक दिवस. नाही तर हा महाराष्ट्र अशाच पद्धतीने पेटलेला आणि मराठी माणूस चवतळलेला या देवेंद्र फडणवीस. गजानन काळे, काही खरं तर काळापूर्वी आपण फडणवीसांची सुद्धा प्रतिक्रिया ऐकलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांचं आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे काही विशिष्ट मार्गानंच हा मोर्चा निघावा, विशिष्ट रूटच देण्यात यावा अशी मागणी केली होती मनसेना आणि मोर्चेकऱ्यांनी आणि म्हणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परवानगी नाकारण्यात आली. यात किती सत्यता वाटते तुम्हाला? अशी काही मागणी करण्यात आली होती? मीरा भाईंदर काय पाकिस्तान आहे का? महाराष्ट्रातल्या कुठल्याही जागेवरून आम्ही परवानगी मागितली तर तुमचं पोलिसांची कुमक नव्हती का? तर आम्ही कुठली हत्यारं घेऊन आणि लाठ्याकाठ्या घेऊन आणि तलवारी घेऊन मोर्चात जाणार होतो? म्हणजे महाराष्ट्रातला असा कुठला भूभाग आहे की जिथून शांततेचा मोर्चा निघू शकत नाही म्हणून? आता अंगाशी आल्यानंतर आपण ही कुठली तरी उत्तरं देत आहे. बरं, आम्हाला अविनाश जाधवांना पाठवलेल्या नोटिसीत असा कुठे उल्लेख आहे की आपण संवेदनशील ठिकाणाहून मोर्चा काढणारे म्हणून परवानगी देत नाही? तडीपारी करताय तुम्ही. आंदोलकांची धरपकड करताय. आमच्या महिला माता भगिनींवरती पोलीस पकडून त्यांना तुरुंगात टाकताय. आपण तुमच्या गाड्यांमध्ये टाकताय. हा कुठला महाराष्ट्र आहे? या राज्य सरकारचं अधिवेशन चालू असताना हे सगळं सुरू आहे आणि भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेचे आमदार हे सगळं गप्प बसलेत. काय मराठी माणसांनी यांना मतं दिलेली नाहीयेत?
नक्कीच. आता महाराष्ट्र आणि मराठी माणूस दाखवेल आता यांना काय ते. नक्कीच गजानन काळे, असं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे पोलिसांतर्फे सुद्धा आणि मुख्यमंत्र्यांतर्फे सुद्धा की ज्या रूटवरनं, ज्या मार्गानं खरं तर अमराठी व्यावसायिकांचा हा जो मोर्चा निघाला होता आणि ज्याला परवानगी सुद्धा नव्हती, त्याच मार्गावरनं मोर्चा काढायचा असं मनसेनं हट्ट केला होता आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण दाखवत कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये म्हणून हा मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे आणि अतिशय अमानुषपणे ही पोलिसांची धरपकड सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला या संदर्भात आणि आता यापुढे काय करेल पक्ष म्हणून मनसे? त्या मार्गावरून मराठी माणसाने मोर्चा काढला, बरं त्यांनी परवानगी घेतलेली नाही, आम्ही रीतसर परवानगी मागतोय, पोलीस तिथे आहेत, मग त्याच मार्गावरून मोर्चा काढायला आम्हाला का परवानगी दिली जात नाही? मग त्या व्यापाऱ्यांवरती परवानगी न घेता ज्या मार्गावरून मोर्चा काढला, जो मार्ग राज्य सरकार आणि गृह खातं म्हणतं की संवेदनशील आहे, मग आपण व्यापाऱ्यांवरती गुन्हे दाखल केलेत का त्या अमराठी व्यापाऱ्यांवर? आम्हाला आपण परवानगी नाकारताना आमची धरपकड करण्या अगोदर, आम्हाला तडीपाऱ्या करण्या अगोदर ज्या अमराठी व्यापाऱ्यांनी ज्या संवेदनशील मार्गाने परवानगी न घेता मोर्चा काढलाय त्यांना आपण कुठली शिक्षा दिलेली आहे? त्यांना कुठे तुरुंगात टाकलंय? त्यांना कुठल्या तडीपाऱ्याच्या नोटिसा दिल्यात आणि त्यांच्यावर कुठले गुन्हे दाखल केलेत हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याला सांगावं, इथल्या मराठी माणसाला सांगावं आणि मग आमची धरपकड करावी, आम्हाला तुरुंगात टाकावं आणि आमच्यावर गुन्हे दाखल करावेत. केंद्रातला व्यापारी राजा सांगतो आणि तसा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री डोलतोय का? खुश करायला चाललंय केंद्राच्या व्यापारी राजाला, खुश करायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठी माणसाच्या याचे बेड्या टाकतोय. त्यांना परवानगी नसताना ही मोर्चा आणि त्याच्यावर कुठलीही कायदेशीर नाही आणि आम्ही परवानगी काढतोय, मोर्चाच्या अगोदर आपण धरपकड करून आमच्यावर गुन्हे दाखल करतोय. नक्कीच गजानन काळे, आता पक्ष म्हणून काय भूमिका असणार आहे मनसेची आणि या बाबतीत तुमचं इतरही मनसेच्या महत्वाच्या नेत्यांशी काय बोलणं झालंय का? काय पुढची पावलं उचलली जाणार आहेत? बघा, मराठी म्हणून राजसाहेबांचा स्पष्ट आदेश आहे, माझ्या मराठी माणसाला जर आपण नख लावाल तर मी मराठी म्हणून तुमच्या अंगावर येईल. हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या वेळी सन्माननीय राजसाहेबांनी घेतलेल्या भूमिकेनंतर या महाराष्ट्रातला मराठी माणूस कसा एकवटला हे संपूर्ण देशाने पाहिलंय. त्यामुळे निशिकांत दुबे खुबे सारखी लोक मराठी माणसाबद्दल बोलतायत आणि राज्य सरकारमधले मंत्री, आमदार, खासदार हे मुख गिळून गप्प आहेत. एखादा पप्पू यादव ज्यावेळी बोलतो त्यावेळी तो मराठी आणि महाराष्ट्राचा अपमान असतो, तो फक्त राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांचा अपमान नसतो. त्यामुळे मला वाटतं मराठी म्हणून आम्ही काय अंगावर जायचंय हे आमचं ठरलेलं आहे आणि सन्माननीय राजसाहेबांचा आदेश येईल त्या पद्धतीने हे पुढचं आंदोलन होईल. नक्कीच. धन्यवाद गजानन काळे, आपण आमच्याशी बोललात आणि याविषयी आम्हाला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर आपण पाहतोय राज्यात सध्या मराठी हिंदी भाषेचा वाद पुन्हा एकदा डोकं वर काढू पाहतोय आणि हा वाद नुसता डोकंच वर काढत नाहीये तर तीव्र पडसाद याचे उमटतायत, जागोजागी प्रतिक्रिया उमटतायत. मराठी बांधवांकडून याचा निषेध केला जातोय तर हिंदी भाषिक सुद्धा या संदर्भात वेगळी भूमिका घेऊ पाहतायत आणि काही दिवसांपूर्वी यातच मीरा भाईंदरमध्ये गुजराती व्यापाऱ्याला मारहाण केल्याच्या वादावरून, या कारणावरून, या प्रकरणावरून मोर्चा काढण्यात आला होता आणि काही मराठी व्यावसायिकांनी हा मोर्चा काढला होता. तर या मोर्चाला प्रत्युत्तरात दाखल मीरा भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं सुद्धा मोर्चाची हाक देण्यात आली होती. कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणार हेच सांगण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे आज सकाळी मोर्चाची तयारी सुद्धा झाली होती. अरेस्ट करणार, जेवढ्या लोकांना पकडणार ना, महाराष्ट्रात लोक निघालेले आहेत, मराठी माणूस निघालेला आहे. परिस्थिती आणखी मोर्चा ठिकाण बदलायला सांगितलं होतं. बदल काय आमच्या ज्या नेत्याला माहिती आहे, तो नेता लीड करणार होता एक मराठी माणूस म्हणून, त्यालाच अरेस्ट करून ठेवले या लोकांनी, आमच्या अविनाश जाधवांना. जर सोडलं असतं तर मला वाटतं एवढं काय झालं नसतं, फक्त मर्यादित राहिलं असतं, फक्त मीरा रोड करता, बरेच मोर्चेकरी इथे म्हणजे मराठी पब्लिक सगळे नाही. आणि तुम्हाला मोर्चा कॅन्सल केला ना तर आता मोर्चा नक्कीच निघणार. भाई बरेच मराठी पब्लिक इथे जमा होती, ते प्रथम मराठी लोक नक्की मिळणार, नक्की मिळणार. तुम्ही जोर जबरदस्ती करणार तेवढा मराठी पब्लिक एकत्र होणार आहे. राज ठाकरेंपर्यंत ही गोष्ट पोहोचली का?
मराठी माणसाला तुम्ही दुखवताय ना, हे चांगलं करता. मराठी माणूस एकत्र येणार याकरता. राजसाहेबांना ही गोष्ट सत्ताधाऱ्यांचं मी खरोखर स्वागत करतो, अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे मराठी माणूस एकत्र आहे. राजसाहेबांपर्यंत ही गोष्ट पोहोचली का आजच्या काय बोलले तर आपण पाहतोय मीरा भाईंदर मध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तर अनेक मनसे कार्यकर्ते इथे दाखल झालेले आहेत. तसंच मराठी परिषदेचे अनेक जण इथे जमा झालेले आहेत. मराठी एकीकरण समितीचे अनेक सदस्य इथे दाखल झालेले आहेत. मराठी माणसं इथे एकवटलेली आहेत आणि मोर्चा कितीही दडपायचा प्रयत्न केला तरीही आता हा मोर्चा निघूनच राहील अशी प्रतिक्रिया, अशी भूमिका मनसे नेत्यांनी घेतलेली आहे. त्यात आता काल रात्रीच पोलिसांनी मनसेच्या अनेक प्रमुख नेत्यांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मुख्य नेतृत्वाखाली खरं तर हा मोर्चा निघणार होता. मात्र या मोर्चा निघण्याआधीच काल पहाटे खरं तर 3 वाजता अविनाश जाधव यांना त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. तर दुसरीकडे मनसेच्या सगळ्याच नेत्यांना कलम 163 अन्वये नोटिसा सुद्धा मीरा भाईंदर पोलिसांनी बजावलेल्या आहेत. तर मोर्चा आज मीरा भाईंदर इथे मनसेकडनं हे आंदोलन करण्यात येणार होतं, मोर्चा निघणार होता, मोर्चाची हाक देण्यात आली होती आणि या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राखण्यासाठी हा प्रश्न निर्माण होऊ नये, कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होऊ नये यासाठी आता पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचं कारण देत नोटीस बजावली होती आणि मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई केलेली आहे. मनसे कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड सुरू करण्यात आलेली आहे. इथे वातावरण सुद्धा तापलेलं आहे. उतरला, यांच्या पोटात गोळा आला, मारवाड्यांनी मोर्चा काढला, तेव्हा चाललं का? आणि हा मीरा भाईंदर मराठी माणसाच्या हक्काचा आहे, कोणाच्या बापाचा नाहीये. तर आपण पाहतोय मीरा भाईंदर इथे मनसेच्या सगळ्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जमू नये यासाठी नोटीस सुद्धा पोलिसांनी पाठवलेली होती, तसे आदेश दिले होते आणि त्यासोबतच वसई विरारमध्ये सुद्धा मनसेचे असंख्य असे पदाधिकारी कार्यकर्ते यांना सुद्धा पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती. पहाटे 3 वाजता घरातून ताब्यात घेतलेला आहे. पोलिसांनी अनेक मनसेच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. तर मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चाच्या संभाव्य पार्श्वभूमीवर वसई विरारमधील पोलिसांनी ही मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई केलेली आहे, धरपकड सुरू केलेली आहे. नमस्कार. आत्ताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री यांनी असं सांगितलं की आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो, फक्त रूट बदलायला सांगत होतो. मला स्पष्टपणे सांगायचं आहे की मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते आणि जो रूट बदलण्याचा विषय आहे तो ते आम्हाला सांगत होते. घटना घडली मीरा रोडमध्ये, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडला. मला सांगा, मीरा रोड मधल्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढता का? याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती. तुम्ही गुजरात्यांना परवानगी दिलीत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, आमच्यावर पण गुन्हे दाखल करायचे होते. आम्ही कोणी नाही म्हटलेलं तुम्हाला. पण अशा खोट्या समजुती पसरवू नका. आणि मला सर्व महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा फोन येतोय. मी आपल्या सरकारला पण ही कल्पना देऊ इच्छितो. अख्ख्या महाराष्ट्रातला मराठी माणूस हा मीरा रोड भाईंदरकडे निघालेला आहे. आता आम्हाला बघायचंच आहे की तुमच्या जेलमध्ये संख्या जास्ती आहे का मराठी माणसांची संख्या जास्ती आहे. किती लोकांना तुम्ही जेलमध्ये पाठवणार आहात ना, तेही आम्हाला बघायचं आहे. आता हे आंदोलन जोपर्यंत मोर्चाची परवानगी तुम्ही देत नाही तोपर्यंत चालू राहणार. सरकारला काय आणि कार्यकर्त्यांना वसईमध्ये अटक करण्यात आलेली आहे. तर मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झालेली आहे. पालघर लोकसभा अध्यक्ष मनसेचे जयेंद्र पाटील आणि माजी नगरसेवक प्रफुल्ल पाटील तसंच वसई विरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर यांच्यासह अनेक शेकडो मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मनसैनिकांना वसई विरार आणि नालासोपारा इथल्या विभागामधून पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्यांना नजरकेडीत ठेवण्यात आलेला आहे. तर त्यासोबतच मनसे नेते जे मोठे नेते आहेत
संदीप देशपांडे किंवा माजी आमदार राजू पाटील यांना सुद्धा पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। तसंच मराठी एकीकरण समितीच्या सदस्यांना सुद्धा नोटीस पाठवण्यात आलेला आहे। मराठी एकीकरण समितीच्या अध्यक्षांना सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली आहे। आपण पाहतोय मनसे नेते राजू पाटील, संदीप देशपांडे यांना सुद्धा मीरा रोड मध्ये येऊ नये यासाठी पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे। त्यांना मीरा रोड भाईंदर परिसरामध्ये यायला बंदी घालण्यात आलेली आहे। आपण पाहतोय आत्ताच आपण काही वेळापूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांची सुद्धा प्रतिक्रिया पाहिलेली आहे। पोलिसांना मनसेच्या या मराठी भाषेसाठीच्या मोर्चाला परवानगी द्यायचीच नव्हती असा स्पष्ट आरोप त्यांनी केलेला आहे। तर घटनाच जर मीरा भाईंदरमध्ये घडली असेल तर घोडबंदरमध्ये पोलिसांनी आपल्याला मोर्चा काढायला सांगितला, मात्र मनसेनं त्याला नकार दिलेला होता आणि कुठल्याही परिस्थितीत आपण हा मोर्चा काढू अशी भूमिका घेत मनसेनं मोर्चा काढायला सुरुवात केली होती। मात्र मोर्चा निघायच्या आधीच पोलिसांनी काल खरं तर मध्यरात्रीपासूनच पहाटेपासून काल 3 वाजता पहाटे अविनाश जाधव ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार होता, या भव्य दिव्य मोर्चाला पोलिसांनी निघण्याआधीच थांबवलेलं आहे आणि अविनाश जाधव यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। तसंच मीरा भाईंदर परिसरामध्ये येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे अनेकांना। तर नोटिसा सुद्धा मनसेतील नेते आणि पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांना बजावलेल्या आहेत। संदीप देशपांडे यांना नोटीस बजावलेली आहे आणि विविध पोलीस ठाण्यांमध्ये 14 गुन्हे दाखल असल्याचं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। तर आपण पाहतोय भाषिक वाद आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल, नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेस धोका पोहोचण्याची या मोर्चाच्या माध्यमातून शक्यता आहे। तसंच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या कारणांची पाठीचं आता पुढे करत पोलिसांनी ही परवानगी नाकारलेली आहे आणि नोटीसी बजावलेल्या आहेत। मनसे पदाधिकारी, महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्त्यांना मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांना देखील मोर्चामध्ये सहभागी होऊ नये यासाठी पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। आपण पाहतोय जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी ही नोटीस बजावलेली आहे। तर मनसे नेते राजू पाटील, संदीप देशपांडे यांना सुद्धा नोटीस मिळालेली आहे। तर पोलिसांनी मनसेच्या या मोर्चावर कारवाई का केली याचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे, पाहूयात। मी पोलिसांना त्या ठिकाणी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही, कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो। मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती, परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या, अशा प्रकारचा रूट घेऊ नका। जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल, मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे, असाच काढायचा आहे, अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये। आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया। मोर्चाचा रूट त्यांनी मागितला मनसे कार्यकर्त्यांनी आणि ज्या मार्गामधून, ज्या स्थळावरून, ज्या जागेवरून अमराठी व्यावसायिकांनी हा मोर्चा काढला होता मीरा भाईंदरमध्ये, त्याच मार्गावरून मनसेचा हट्ट होता की आम्हाला सुद्धा याच रूटची परवानगी देण्यात यावी आणि म्हणूनच ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे पोलिसांकडून। कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे। तसंच मनसेचे नेते राजू पाटील आणि संदीप देशपांडे या दोघांना सुद्धा पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे। ही नोटीस या दोघांनाही मिळाली आहे, तर त्यांना मीरा भाईंदर परिसरामध्ये यायला बंदी घालण्यात आलेली आहे आणि या अगोदर अविनाश जाधव यांना सुद्धा नोटीस देण्यात आली होती, तर त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तसंच मनसे नेत्यांची संतप्त प्रतिक्रिया पोलिसांच्या या कारवाई संदर्भात येते, तर अनेक मनसे नेत्यांची धरपकड सुद्धा करण्यात आलेली आहे। भाईंदरमधील मराठी मोर्चाच्या
संभाव्य पार्श्वभूमीवर वसई विरारमधील पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची, नेत्यांची धरपकड सुरू केलेली आहे. पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील आणि माजी नगरसेवक प्रफुल्ल पाटील, वसई विरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर यांच्यासह शेकडो मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वसई विरार आणि नालासोपारा तसंच मीरा भाईंदर या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे. तसंच मनसेच्या सगळ्याच महत्त्वाच्या नेत्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. तर संदीप देशपांडे यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण पाहिली तर आपण पाहतोय ही मोर्चाच्या स्थळासंदर्भातली ही दृश्य. तर मोठ्या प्रमाणात पोलीस व्हॅनमध्ये मनसे कार्यकर्त्यांना भरून कोंबलं जात आहे, मनसे कार्यकर्त्यांना नेलं जात आहे, त्यांना ताब्यात घेतलं जात आहे. तर याआधी सुद्धा अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. या मोर्चात येऊ नये, मीरा भाईंदर भागामध्ये फिरकू नये यासाठी नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. तर पहाटे 3 पासूनच ही धरपकड सुरू आहे. मीरा भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आयोजित केलेल्या मोर्चाला पोलिसांनी कारवाई केलेली आहे. यांनी पाकिस्तानमध्ये गेलं पाहिजे. शेतकऱ्याला मालाला भाव नाही. आज शेतकऱ्याला अन्याय केला जातोय. शेतकऱ्याच्या टाळीवरच लोणी खाणारा गुन्हा दाखल करतो. मराठी अरे मराठी माणसाचा आवाज असा बंद करू शकत नाही तुम्ही. किती कशाच कमी पडते. मराठी माणूस कमी पडणार नाही. लक्षात ठेवा या देशात जो तडीपार झालाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अभिनेता आंदोलन तुम्ही तडीपार केलाय. आज तो पुढचा गृहमंत्री असणार. लक्षात ठेवा ही दडपशाही मराठी माणूस सहन करणार नाही. याच्यापुढे पेटून उठेल. आज मीरा भाईंदर पूर्ण महाराष्ट्र मराठी आवाज पेटून उठेल आणि याचा उत्तर भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या सहयोगी पक्षाला द्यायचं आहे. आज शिंदे कुठे आहेत? मराठी माणसाच्या कायवारी बोलणारे शिंदे आहेत कुठे? कुठे त्यांचे? हे ज्यांनी गद्दारी केली आहे हे गद्दार आहेत. त्यांनी आता शिवसेनेवर गद्दारी केली होती. आज हे मराठी माणसावर गद्दारी करतायत. गद्दार आहेत, गद्दार. अरे गद्दार मराठी माणसावर गद्दारी करणाऱ्या महायुतीचा निषेध असो, मराठी माणसावर अन्याय करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा निषेध असो, भारतीय जनता पक्षाचा निषेध असो, मराठी माणसाला तडसाई करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा निषेध असो, महायुतीचा निषेध असो. कुठे गेले ते मंत्री? कुठे गेले 288 आमदार? कुठे? आपण पाहतोय मनसे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया. सरकारची ही दंडेलशाही आहे, पोलिसांची ही दंडेलशाही आहे. परवानगी असताना सुद्धा, शांततामय मार्गाने हा मोर्चा निघत असताना सुद्धा अशा प्रकारे मोर्चा रोखण्याची कारवाई कशी काय पोलीस करतायत असा प्रश्न विचारलेला आहे. तसंच महाराष्ट्रातच मराठी माणसाची हे सरकार गळचेपी करताय असा आरोप सुद्धा मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. तर आपण पाहतोय मीरा भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या मोर्चाला पोलिसांनी नाकारलेली आहे परवानगी आणि केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण दाखवत ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे. आणि अनेक मनसे नेते, पदाधिकारी यांना आधीच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे. तसंच मनसेचे नेते अविनाश जाधव यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय जयंत पाटील यांची प्रतिक्रिया, शेकापचे जयंत पाटील यांची प्रतिक्रिया आपण पाहतोय या कारवाई संदर्भात. मराठी भाषिकांच्या विरोधी उरलेले सगळे एकत्रित करायचे असा काहीतरी वास मला या सगळ्यात दिसतोय. महाराष्ट्रात मराठी माणसांनी स्वतःच्या न्याय हक्कासाठी जर आंदोलन केलं तर त्याच्यावर बंदी करणं, त्यांना अटक करणे हे करायची काहीच गरज नसताना पोलीस का करत आहेत? याचा अर्थ जाणीवपूर्वक
मुंबईतले सगळे मराठी एका बाजूला लोटायचे आणि उरलेला सगळा समाज एकत्रित करायचा, असा आता नवा प्लॅन मुंबई महापालिकेसाठी दिसतोय. आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची ही प्रतिक्रिया. तसंच मराठी विरुद्ध मराठी असा वाद हा महानगरपालिका निवडणुकांच्या माध्यमातूनच निर्माण करण्याचा हेतू सरकारचा आहे आणि त्याचंच या मोर्चावरची कारवाई हे प्रतीक आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर आपण पाहतोय कलम 163 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली आहे मनसे कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांना. तसंच मीरा भाईंदरमध्ये या मोर्चासाठी सामील होऊ नये अशी नोटीस बजावण्यात आलेली आहे. अनेक मनसे नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मुख्य म्हणजे अविनाश जाधव ज्यांच्या अध्यक्षतेखाली नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार होता. तर या मोर्चा आधीच काल पहाटे 3 वाजता ताब्यात घेण्यात आलेला आहे. अविनाश जाधव यांना त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. मात्र तुम्ही कितीही दडपशाही करण्याचा प्रयत्न करा, मोर्चात विघ्न आणण्याचा प्रयत्न करा, हा मोर्चा निघून राहणारच आणि यापेक्षाही मोठा मोर्चा काढणार आहे. कारण आता महाराष्ट्रासाठी मराठी माणूस एकवटलेला आहे आणि त्यामुळे या मोर्चामध्ये संबंध महाराष्ट्रामधून मराठी माणूस सामील होण्यासाठी निघालेला आहे आणि त्यामुळे आता हिम्मत असेल तर रोखून दाखवा असा आव्हान देखील मनसे कार्यकर्ते आणि नेत्यांनी पोलिसांना आणि सरकारला दिलेलं आहे. सरकारची ही दंडेलशाही आहे आणि मराठीची गळचेपी करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप संदीप देशपांडे यांनी केलेला आहे. तर रीतसर परवानगी मागून सुद्धा अशा प्रकारे कारवाई का करण्यात आलेली आहे, हा खरं तर मुजोरीचा आणि दंडेलशाहीचा प्रकार आहे, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे. पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचापाची सुद्धा होते, प्रचंड झटापट सुद्धा होते. तर आपण पाहतोय या मोर्चाच्या स्थळी येणाऱ्या मनसैनिकांचा ओघ सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. मोठ्या प्रमाणात मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आणि खरं तर मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मराठी माणूस इथे मोर्चात सामील होण्यासाठी आलेला आहे. मात्र या सगळ्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खरं तर अमराठी व्यावसायिकांचा आणि अमराठी व्यावसायिकांचा, व्यापाऱ्यांचा हा जो मोर्चा निघाला होता, मागच्या गुरुवारी हा मोर्चा निघाला होता 2 जुलैच्या दरम्यान आणि त्यानंतर त्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी हा मोर्चा काढण्याची घोषणा मनसेनं केली होती. तसंच त्या संदर्भात या मोर्चासंदर्भात रीतसर परवानगीसुद्धा घेण्यात आली होती, परवानगीसुद्धा देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही हा मोर्चा निघू नये यासाठी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. आता त्यातच काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदरमध्ये एका गुजराती व्यापाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी हा मोर्चा काढण्यात आला होता. काही अमराठी व्यावसायिकांनी हा मोर्चा काढला होता आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रत्युत्तरादाखल मनसेनं सुद्धा मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि आता काल रात्रीपासूनच पोलिसांची धरपकड सुरू झालेली आहे. मात्र हिम्मत असेल तर थांबवून दाखवा, कारण मराठीसाठी आता मराठी माणसं संबंध महाराष्ट्रातून येत आहेत, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं होतं. सगळ्या मराठी कार्यकर्त्यांची आणि मराठी लोकांची मीरा भाईंदरच्या पोलिसांनी दादागिरी आणि गुंडगिरीच्या मार्गाने चालू केलेली आहे, याचा मी निषेध व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा निषेध व्यक्त करतो आणि आता मी स्वतः त्या मोर्चामध्ये सामील होण्याकरता मीरा भाईंदर शहराकडे निघालेलो आहे. जर पोलिसांची हिंमत असेल तर पोलिसांनी प्रताप सरनाईकांना अटक करून दाखवावी. तर आपण पाहतोय घटनास्थळी आता तणावपूर्ण परिस्थिती आहे, तणावपूर्ण वातावरण आहे, वातावरण तापलेलं आहे. मनसेच्या मोर्चा आधी मीरा भाईंदरमध्ये वातावरण तापलेलं आहे आणि या मोर्चाला सुरुवात होण्याआधीच पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलेला आहे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांना काल रात्री पोलिसांनी अटक केलेली, त्यांना ताब्यात घेतलेला आहे. तर दुसरीकडे मनसेच्या सर्व नेत्यांना कलम 163 अन्वये नोटिसा सुद्धा पाठवण्यात आलेल्या आहेत. मनसेच्या सगळ्या नेत्यांनी या मोर्चासाठी मीरा भाईंदर परिसरात दाखल होऊ नये, या मीरा भाईंदरमध्ये प्रवेश करू नये यासाठी या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे. याच पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि हे कारण पुढे करत पोलिसांनी मनसैनिकांना नोटिसा जारी केलेल्या आहेत. मनसेचे सगळे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. मीरा भाईंदरमध्ये जाऊ नये
यासाठी ताकीद देण्यात आलेली आहे। आपण पाहतोय कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा पाठवलेल्या आहे। तसंच अविनाश जाधव यांना सुद्धा नोटीस पाठवण्यात आली आहे। संदीप देशपांडे यांना सुद्धा नोटीस पाठवण्यात आलेली आहे। कार्यकर्त्यांची धरपकड अजून सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मात्र दुसरीकडे मनसे कार्यकर्ते आणि अनेक मराठी भाषिक मंडळी या मोर्चात सामील होण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत। त्यांची सुद्धा धरपकड केली जाते। आपण पाहतोय मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमध्ये पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात मागवण्यात आलेला आहे। तसंच मनसे कार्यकर्ते आणि अनेक पोलिसांमध्ये झटापट होते। तुम्ही आम्हाला कितीही ताब्यात घ्या, धरपकड करा, मात्र हा मोर्चा निघणारच आणि भविष्यात किंबहुना यापेक्षाही मोठा भव्य मोर्चा निघेल असा इशारा दिलेला आहे मनसे कार्यकर्त्यांनी। तर आपण पाहतोय संदीप देशपांडे यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली होती। तसंच मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे। मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वसई विरारमधील पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केलेली आहे। तर वसई विरारमध्ये सुद्धा पोलिसांनी कारवाई करत मनसे कार्यकर्त्यांना, नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना पकडण्यास सुरुवात केलेली आहे आणि पालघर लोकसभा अध्यक्षांना सुद्धा मनसेच्या ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि माजी नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांना सुद्धा अटक करण्यात आलेली, यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। आपण पाहतोय मी पोलिसांना त्या ठिकाणी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही, कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो। मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती, परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल। आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या, अशा प्रकारचा रूट घेऊ नका। जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल, मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे, असाच काढायचा आहे, अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये। ये सही नहीं था। उसके लिए उन्होंने यदि कोई दूसरी जगह से और सही रूट से कोई उनका आंदोलन होता था तो उसके बारे में हम लोग सोच विचार कर सकते हैं। हम पूरी तरह से सतर्क हैं और जो कानून कार्रवाई है वो कार्रवाई कर रहे हैं। यहाँ पे कानून व्यवस्था कायम रखने के लिए जो जो कदम उठाना जरूरी है वो सभी सही कदम पुलिस दल उठा रहे हैं। नमस्कार। आत्ताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री यांनी असं सांगितलं की आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो, फक्त रूट बदलायला सांगत होतो। मला स्पष्टपणे सांगायचं आहे की मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते आणि जो रूट बदलण्याचा विषय आहे तो ते आम्हाला सांगत होते। घटना घडली मीरा रोडमध्ये, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडला। मला सांगा, मीरा रोड मधल्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढता का? याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती, तुम्ही गुजरात्यांना परवानगी दिलीत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, आमच्यावर पण गुन्हे दाखल करायचे होते, आम्ही कोणी नाही म्हटलेलं तुम्हाला। पण अशा खोट्या समजुती पसरवू नका। आणि मला सर्व महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा फोन येतोय, मी आपल्या सरकारला पण ही कल्पना देऊ इच्छितो। अख्ख्या महाराष्ट्रातला मराठी माणूस हा मीरा रोड भाईंदरकडे निघालेला आहे। आता आम्हाला बघायचंच आहे की तुमच्या जेलमध्ये संख्या जास्ती आहे का मराठी माणसांची संख्या जास्ती आहे, किती लोकांना तुम्ही जेलमध्ये पाठवणार आहात ना तेही आम्हाला बघायचं आहे। आता हे आंदोलन जोपर्यंत मोर्चाची परवानगी तुम्ही देत नाही तोपर्यंत चालू राहणार। त्यामुळे आता मनसे नेते संदीप देशपांडेंनी आता थेट सरकारला इशारा दिलेला आहे। तुमचं कारागृह मोठं आहे की मराठी माणसाची ताकद मोठी आहे, असा थेट इशारा जो आहे तो आता संदीप देशपांडेंनी दिलेला आहे।
आपण पाहतोय की मीरा भाईंदरमध्ये सकाळपासूनच मनसे कार्यकर्त्यांची धरपकड आता सुरू झालेली आहे. जेव्हा या मोर्चाची माहिती पोलिसांना कळाली तेव्हाच मोर्चा सुरू होण्याच्या आधीच मध्यरात्री 3 वाजता मनसे नेते अविनाश जाधवांना पोलिसांच्या ताब्यात त्यांनी घेतलेला आहे. आणि त्यानंतर अखेर आता मराठी माणूस आता एकवटायला सुरुवात झालेली आहे. मीरा भाईंदरमध्ये ज्या द्वेषानं ज्या भाषेवरती, ज्या मराठी भाषेवरती अन्याय होत होता, त्याच अन्यायाविरोधात आता संबंध मराठी माणूस जो आहे तो आता एकवटलेला आहे. आपण हे दृश्य पाहतोय. काही वेळापूर्वी या सगळ्या मराठी आंदोलकांना पोलिसांनी जी आहे ते ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे.